पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चिंगे, तुझ्या आयुष्यातली तुझ्या आईची कमतरता मी नाही भरून काढू शकत। आनंदी जेव्हा तुझ्या आयुष्यात आली तुझं आयुष्य पूर्ण झालं, पण ही गोष्ट मला कधी कळलीच नाही। पण आनंदी आता या घरात नाही म्हटल्यानंतर मला एक एक गोष्टी सगळ्या कळू लागल्या आहेत। मी आनंदीची जागा कधीच घेऊ शकणार नाही, मला माहिती आहे। पण आनंदी या घरात पुन्हा येईपर्यंत मी तुला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाही, एवढं मी नक्कीच करेन। लव यू बेटा। वाय माझे आबा, मी नाही उचलला तरी ह्यांना करतील आबा फोन। हा आबा बोला। आनंदी, काय गो, या काय बरोबर नाही? हा काय झालं आबा? अगो काय झालं म्हणून काय विचारतं? 2 दिवस झाले तुका जाऊन, पोचल्याचं पण फोन नाही केलंस। डोक्या फिरला काय तुझा? एक तर घाय घायत निघान गेलंस। आबा फोन करणारच होतोय तुमका। अगो कधी? महिन्याभरात? काय नाही तसा ऐकणार नाही तू। राघवरावांका फोन करतोय मी, त्यांना सांगताय तू कारडाक कसा ना, तुका ते बोलणंच नाही काय एका शब्दात। हा तुझे लाड करतात नाही? अगो पण माझ्या जीवाक हय काय घोर लागता माहिता तुका? आबा आबा चुकला माझा, तुम्ही फोन नका करू त्यांका। कित्या? आबा अहो मी सांगितलंय ना, त्यांका एका महत्वाच्या केसचा कामीला हा। बघा ना घरात पण नाही येईल अजून। बरा, आणि तू काय करतस? मी झोपतोय आता, सगळी कामं आवरून। हा काय काय केलंस कामा? चिंगीची परीक्षा असा ना, मग त्याचा अभ्यास घेतलाय। बरा, आईंचे पाय चेपून दिलंय। पाय बरं होता ना त्यांचं आता? अजून बरा नाही वाटत त्यांका, अधनं दुखता पाय। हा आबा ठेवते हा आता, माका झोप इली हा। बरा झोप तू, दमला असशीत ना। आणि काय राघवरावांचं जेवण काढून ठेवलंस ना का बाहेर जेवण येणार? आबा माका नाही माहित, कामात असत म्हणून फोन नाही केला त्यांका। येतील पण ते घरी। आबा आता ठेवताय फोन।
आनंदी अलार्म बंद कर. आनंदी चिंगीची तयारी, सगळ्यांचा नाश्ता, सगळं कसं वेळेवर होत नाही तेच बघतो मी. नंदू हो आज तुझी काय काय काम आहेत सांग बघू. आज उदबत्ती बनवतात त्या मावशीनं पैसे द्यायचे आणि त्यांनाच पुढची ऑर्डर द्यायची मला. बरं मग मला मार्केटमध्ये जाऊन काही सामान आणायचंय. पुढे पुढे एक मिनिट थांब हो. तू माझी पोलिसांसारखी चौकशी का करतेस? चौकशी करू नको तर काय करू, कधीतरी वेळेवर घरी येत जा. हा बाजूला हो. बघावं तेव्हा बाहेर समाजसेवा करत फिरत असतो. मावशी, नंदू दादा दडपे पोहे आणले ती. तू 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 माझ्या स्वयंपाकघरात कशी काय घुसलीस? हा स्वयंपाकघरात? अरे थांब. नाही तसं नाही मावशी. तसं नाही म्हणजे तुला नियमात सांगितलं होतं ना स्वयंपाकघरात जायचं नाही म्हणून. हो पण मावशी. आहो नाही बाहो नाही. बघितलंस नंदू, तू सांगितलंस म्हणून मी हिला घरात ठेवलं बघ. कधीतरी समोरच्याला बोलू दे आई. हा मी काय बोलणार माझ्या पुढे? काय गो मावशी, मी तुमच्या स्वयंपाकघरात नाही गेले मावशी. हो नाही, तुला कसं माहिती? मला सांग, त्या कुठून आल्या? आपल्या स्वयंपाकघरातून बाहेर आल्या का? नाही, बाहेरच्या बाहेर आल्या की नाही? आणि इथून बसल्या त्या, हो की नाही? मग पोहे कुठे बनवले तू? हा मावशी, माझ्या खोलीत बनवले मी पोहे. बसा तुम्ही. अगं बसा. मी म्हटलं की जरा मदत म्हणून थोडे पोहे बनवावे. नंदू दादा काल म्हणाले होते ना की सकाळी लवकर जायचंय. म्हटलं थोडी मदत करावी. आणि असंही कितीचं सामान लागतं दडपे पोहेंना. रात्रीच सामान आणलं होतं मी थोडं. हे घ्या. आणि मला सवय कामाची, सकाळी लवकर उठायची पण सवय. आवडतं मला. नंदू दादा. नाही नाही, हे चालणार नाही. हे बघ, अन्न समोर आले म्हणून खाते मी. नाही तर तुझी आई कशी माहितीये ना तुला. स्वयंपाक केला तरी चालेल. इथल्या इथे दोन चुली कशासाठी? थोडी वाढ ना. हो वहिनी, थँक्स. बऱ्याच दिवसांनी असा नाश्ता करत असशील ना रे तू. मी करून द्यायला तयार असते, पण याचं आपलं भलतंच. आईला सकाळी उठायचा त्रास नको म्हणून आजपर्यंत याने कधी नाश्ताच केला नाही. नाही म्हणजे आधी सकाळी नाश्ता बनवायची आई, पण माझं तत्व म्हणून मग
नाश्ता करणं बंद केलं. रात्रीची झोप तिची पूर्ण होणार नाही, तिला त्रास होणार. मला हे पटत नव्हतं. आणि तसंही 12-12:30ला पोळी भाजी खाल्ली की काय झालं, हो की नाही? हो, एवढे लाड करून घ्यायची सवय नाही यायला. मी उद्यापासून नाश्ता बनवत जाईन ना. चालेल, स्वयंपाक काय करायचं तो कर, पण बाकीच्या गोष्टी म्हणजे ढवळाढवळ करायची नाहीच, सांगून ठेवते. वहिनी एक मिनिट हा. आई ये इकडे. अरे काय ये इकडे. मगाशी म्हणालीस ना की जेवण करत जाऊ नका म्हणून. आता हे बघ, हे आहे ना ती गप्प गिळ आणि मला पण खाऊ दे पोहे. हा घेते. हो. आणि हे बघ, तू जरा वेळेवर घरी येत जा. हो. आणि काय रे, रात्री एवढ्या उशिरापर्यंत काय करतोस रे तू? वहिनी दडपे पोहे खरंच चांगले झालेत, हो की नाही आई? हो हो, छान झाले. पण हे बघ, या कामासाठी तुला इथं थांबवलेलं नाहीये. ज्या कामासाठी तुला इथं राहू दिलंय ना, त्या कामाचं पहिल्यांदा बघ. एक अशी छान गणपतीची मूर्ती बनवून दाखव, तरच तुला या घरात राहता येईल, खाता येईल. नाही तर जिथून आलीस ना तिथं परत जायचं. उगाच माझ्या डोक्याला टेन्शन नको. आणि तुझ्या दडप्या पोहायला तर मी अजिबात भूलणार नाही. नंदू, जर लिंबू फुल रे. बर. गुड मॉर्निंग. चिंगी चिंगी, चला उठा उठा. 5 मिनिटं. कसले 5 मिनिटं? नाही नाही बाळा, चल उठ ये ये माझ्या शो. अगं ऐक ना, आपल्याला आवरावर करायची, त्याच्यानंतर स्कूलला जायचंय, व्हॅन पण येईल ना. हा नाही, 5 मिनिटं. असं नको ना करू, उशीर होईल ना बाळा. ये ऐक मी काय म्हणतो, ऐक. अगं झाली, तू रात्री लवकर झोपली होतीस. हा, आणि मी फार लवकर पण तुला नाही उठवलंय. चल ये, चल. अरे 5 मिनिटं ना. ऐक ना बाळा, ऐक ना, मी सगळं आवरून ठेवलं आणि मी तुझ्यासाठी नाश्ता पण बनवणार आहे. हा, चल 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 लवकर, प्लीज प्लीज प्लीज. चल, आंघोळीला जायचंय, आंघोळीला जायचं. अगं माझं सोनू ते. अरे मी ऑपरेशनची बाई आहे रे. अरे ऐक रे माझं, मला वेळेवर पहिला डोस गेला पाहिजे ना रे, नाही तर अडचणी येतील असे म्हणाले होते डॉक्टर. हे बघ, तुझ्या लक्षात राहत नाही ना, मग तू कामात मग परत निघून जाशील ना ऑफिसला. हा, आणि ऐक ना परत ते 30 बिस्किट देऊ नको मला. काहीतरी जिभेला मला चव नको का रे? हा, काय करायचं मी एकट्या ह्या ऑपरेशनच्या बाईने? मी नाही ना जाऊ शकत अरे बाहेर, कळतंय का तुला? तर मला अगं बाई हे मध्ये आलं का? नाही ते नाही, ऑपरेशनचं पाय इकडे अरे, तू मला देशील का? हा, आणि हे बघ, प्रत्येक वेळेला ते सारखे ते पोहे नको करू. एक तर ते तुला जमत नाही आहे. मला असं काहीतरी इडली डोसा वगैरे असं करत जा ना. हा, त्या दिवशी केलेलाच बघ. ऐक ना, आणि ते नाक्यावरची पाणीपुरी ती चालेल मारा. अरे मला डॉक्टर म्हणाले पाणीपुरीचं असं काही नाहीये. अगं बाई लागलं का? नाही, तू एका ठिकाणी थांब, मी तुला नाही, चहा मला देईन. मी म्हटलं तुझं लक्ष नसतं की नाही रे, म्हणून मग मी तुला सांगते बाळा. हा, आणि चहा मात्र वेळेवर देत जा. कसं आहे ना, ते डॉक्टर म्हणाले चहामध्ये म्हणे शुगर असते. ते शुगर असते की नाही, ती साखर आहे ना, ती ताकद देते म्हणे. असं म्हणजे मी आता हॉस्पिटलमध्ये होती की नाही इतकी वर्ष, म्हणजे इतके दिवस, वर्ष म्हणते, तर ते म्हणे ती साखर पोटात गेली की नाही तर ताकद येते म्हणे.
बाबा मी करेन ना. थांब ना बाळा, मला प्रयत्न तर करू दे. लाव वाट. हं? लाव वाट. नाही नाही नाही, मी करेन, व्यवस्थित करेन. आणि बघ तू, एकदम व्यवस्थित छान केस बांधेन मी. हं? अरे हिस्ट्रीचा नोटबुक. कुठे गेला? कुठे गेला? अरे हिस्ट्रीचं बुक कुठे आहे? अरे बाबा हा? ते बघ स्टडी टेबलवर. हा हा हा, हे घे, हे घे, हे घे. घे घे घे, ठेव ठेव. रूमची हालत बघ. मी आवडतो नंतर. सॉरी. हा अरे परत पहिल्यापासून. राघवा, अरे राघवा, अरे 9 वाजले, माझा 9चा चहा राहिला रे. कंपास. अरे मला वेळेवर चहा देत जा रे, ऑपरेशनची बाई आहे रे मी. आलो आलो. राघवा, अरे मला चहा कधी देतोस आलो, तू? अरे तू मला लगेच. टाळतोयस का रे? मला नाही. चहा लागतो रे, ऑपरेशनची बाई आहे रे मी. हे बघ. अरे मला चहा दे रे. हो या, हे काय एवढं आणलंय मला? हे औषध एवढं नकोय मला. औषध नाही, ऐक दाखवतोय बघ. हा थर्मास तुझ्यासाठी खास आणलाय मी. यामध्ये चहा 10 ते 12 तास गरमागरम राहतो. तुला जेव्हा पाहिजे दिवसभरात कधीही घे. हे बघ, कप पण आणून ठेवलाय, इथेच ठेवतो. हा बर, चहा दिलास. मग मला 4 वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किटांचे डबे पण ठेव नाही ते, म्हणजे चहा मग तर मी घे. चहा होते बिस्किट चहा. बरं, चहा. आई हे बरं. मी येते ए, का? वर्षा, अगं मी नाश्ता करून बनवलाय, मी नाश्ता करून जा ना. नाही नकोय मला. ए, बरं ती नाही घेते, मला चहा ओतून दे ना, अर्धाच होतलास. हा, आणि बिस्किटांचं काय करतोस? देतो. बघ, मला 4 वेगवेगळे प्रकार मला विचारा कुठले कुठले आणायचे. आलो आलो. अगं घे बाई. घे घे घे. अरे हे बघ, ह्याच्यात आहे अजून चहा. आज तुम्ही माझ्यासोबत नाही आहात, पण आज जे काही करतेय ते फक्त तुमच्यामुळे, तुमच्या पाठिंब्यामुळे. खरं तर स्टुडिओ सुरू करून तुम्ही मला विश्वास दिला की मी असं काहीतरी करू शकते स्वतःसाठी. चिंगी, लवकर ये बाळा. येस, ऑन टाइम. आनंदी, तुझ्यामुळे मला जमतंय सगळं. तुझी उणीव भासते, पण मी करू शकतो. चिंगी, लवकर ये बाळा. ये 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 ये. चल चल. पटकन शूज घाल. ये लवकर. येस.